पुढची महत्त्वाची बातमी बघूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या आमने-सामने येणार आहेत। तर उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत। तर भाजपाचे मंत्री गणेश नाईक तसंच उद्या ठाण्यामध्ये तिघांचे सुद्धा कार्यक्रम बघायला मिळत आहेत। म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि गडकरी रंगायतन नाट्यगृह या ठिकाणी उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दिवंगत शिवसेना नेते अनंत तारे यांच्यावरती जीवनावर आधारित पुस्तकाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अजित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या आमने-सामने येत आहेत। म्हणजे ज्या सगळ्या माहितीच्या काळात तेव्हापासून आपण जर पाहिलं असेल तर शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा जो वाद आहे तो वाद अनेक रीतीने टोकाला फुटलेला दिसलेला आहे। अगदी शब्दांमध्ये देखील बऱ्याच दोन्ही पक्षातून वेगवेगळ्या माध्यमातून टीका करण्यात आली होती। पण आता हा वाद आणखीन टोकाला जाण्याची शक्यता आहे, कारण का नुकतंच ठाण्यामध्ये जेव्हा डीपीडीसी बैठक होती त्यावेळी गणेश नाईक आले नव्हते। काही तांत्रिक नियम पुढे करत तिथे ते आले नव्हते। परत मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम होता त्यावेळी गणेश नाईकांना निमंत्रण होतं, त्यावेळी देखील ते आले नव्हते। आणि आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे आहेत, अनंत तारे दिवंगत नेते आहेत, त्यांच्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा सगळा सोहळा आहे। त्या सोहळ्याला मुख्य उद्घाटक म्हणून गणेश नाईक यांना बोलवलं गेलेलं आहे। गणेश नाईक हे भाजपचे मंत्री असून उभाटाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं सांगितलं जातंय। पण आम्ही ज्यावेळी या सगळ्या प्रकरणी काही व्यक्तींशी, राजकीय व्यक्तींशी बोललो त्यावेळी हा अनंत तारे एका दिवंगत व्यक्तीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहणं काही गैर नाहीये असं सांगितलं गेलं। पण जर आपण गेल्या काही दिवसांचा जर कार्यकाळ पाहिला त्याच्यामध्ये नाईक विरुद्ध शिंदे जो संघर्ष आहे, म्हणजे जिथे एकनाथ शिंदे तिथे गणेश नाईक येत नाहीत, हा जो क्रम आहे तो क्रम दोघंही ठाण्यामध्ये असतील पण एका स्टेजवर नसतील। माहितीमध्ये एकत्र आहेत पण एकाच कार्यक्रमाला नाहीयेत, अशी परिस्थिती उद्या जी आहे ती ठाण्यात पाहायला मिळणार। त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो वाद आहे तो उद्याच्या कार्यक्रमांमुळे त्यामुळे उद्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।